नर्सिंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मानवी शरीराचा अभ्यास करताना शरीराच्या अतिसूक्ष्म कार्यक्षम घटक म्हणजे पेशी सेल म्हणून सर्वप्रथम आपण आज या ठिकाणी पेशीची माहिती घेऊया। तर यामध्ये पेशी मानवी शरीराचा अतिसूक्ष्म घटक म्हणजे पेशी होय। अनेक पेशी एकत्रित येऊन पेशीजात टिश्यू तयार होतात। अनेक टिश्यू एकत्रित येऊन इंद्रिये ऑर्गन्स तयार होतात। अनेक ऑर्गन्स एकत्रित येऊन संस्था सिस्टीम तयार होते आणि अनेक संस्था एकत्रित येऊन संपूर्ण शरीर बनते। म्हणजेच पेशी ही मानवी शरीराचा अतिसूक्ष्म कार्यक्षम घटक आहे। दिल्या गेलेल्या तुम्हाला फोटोमध्ये समजून जाणार की बा हे सेल आहे। सेल आहे। त्यानंतर सेलपासून टिश्यू बनतात। टिश्यूपासून ऑर्गन्स बनतात। ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम बनते आणि ऑर्गॅनिझम त्याच्यानंतर पूर्ण ऑर्गॅनिझम बनल्या जाते। ठीक आहे, तुम्हाला इमेज दाखवली आहे त्यानुसार अशा प्रकारे पूर्ण प्रोसेस होऊन आपलं पूर्ण एक शरीर बनल्या जाते। ठीक आहे, तर शरीर बनाच्या या क्रियेमध्ये पेशी सेलची खूप महत्त्वाचा रोल या ठिकाणी आपण बघणार आहोत। या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहेत। तिच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपची आवश्यकता असते। आता पेशीचा अभ्यास जर करायचा असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा वापर केला जाते। पेशी ही पेशी आवरण सेल मेम्ब्रेन पेशीद्राव सायटोप्लाझम आणि केंद्रक न्यूक्लियस या प्रमुख 3 घटकापासून बनलेली असून तिच्यामध्ये अनेक छोटे छोटे कार्यक्षम घटक आहेत। त्यांना पेशी इंद्रिये असे म्हणतात। आता पेशी बनण्यासाठी पेशीमध्ये सेल मेम्ब्रेन न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम या 3 छोट्या घटकांपासून पेशी तयार झाली आहे आणि पेशीमध्ये छोटे इंद्रिये सुद्धा असतात। त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल म्हटलं तर मायटोकॉन्ड्रिया। ठीक आहे, त्यानंतर पेशीची रचना कशी झाली किंवा पेशीची रचना काय असते। स्ट्रक्चर ऑफ सेल। पेशीचा आकार हा सर्वसाधारण गोलाकार असतो। पेशीचा जो आकार असतो तो सर्वसाधारण असा गोलाकार असतो। पेशीच्या मधोमध केंद्रक असून त्याभोवती असणारे पेशीद्राव, याच्या भोवती पेशीद्राव असतात, त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणू। सायटोप्लाझम हा पेशी आवरणाने सेल मेम्ब्रेनने मर्यादित राखलेला आहे। आता जो सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जो असतो त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणू आणि त्या पेशी आवरणाने मर्यादित राखलेला आहे। या सायटोप्लाझममध्ये अनेक रासायनिक घटक विरघळलेल्या स्वरूपात असतात, तसेच न विरघळणारे घटक तरंगत असतात। यांनाच आपण पेशी इंद्रिये असे म्हणू। आता याच्यामध्ये काही घटक असतात जे विरघळलेल्या स्वरूपात पाहायला मिळतात आणि काही घटक असतात जे न विरघळलेल्या स्वरूपात आपण पाहायला भेटतात। जे न विरघळणारे घटक असतात ते पेशीच्या आतमध्ये तरंगत असतात, जसं मायटोकॉन्ड्रिया, ठीक आहे, गोल्जी ॲपॅरेटस, ठीक आहे, असे काही घटक असतात जे पेशी इंद्रिये म्हणून ओळखली जातात। पेशी हा नेहमी पेशी बाह्यद्वारात पोहत असते। पेशी ही पेशी बाह्यद्वारात पोहत असते। पेशी बाह्यद्रव व पेशी द्रव यामध्ये सतत देवाणघेवाण चालू असते। पेशी ही आपल्या शरीरामध्ये पोहत असते। ठीक आहे, तर पेशीच्या आजूबाजूला सुद्धा एक द्रव असतो, याला आपण बाह्य पेशीद्रव असं म्हणू। ठीक आहे, पेशी बाह्यद्रव व पेशीद्रव आणि
जो पेशीमधला हे पेशीचं बाहेर झालं आणि ह्या पेशीद्रव यामध्ये सतत देवाणघेवाण चालू असते. जे आवश्यक असलेले अन्न घटक पेशी बाह्यद्रव हा पेशींना दिला जाते, ठीक आहे. आणि जे अनावश्यक पेशीला असणारे अन्न घटक जे एक्सक्रेटरी म्हणजे जे ज्याचं काम झालं आहे असे घटक पेशी हे बाह्यद्वारामध्ये सोडले जाते. त्यानंतर पेशी आवरण सेल मेम्ब्रेन कसं काम करतं किंवा सेल मेम्ब्रेन काय आहे. फॉस्फोलिपिडच्या दुहेरी थराने पेशी आवरण बनलेले असून यामध्ये प्रथिने व शुगरचे अणू मॉलिक्युल्स रुजलेले असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला इथे इमेज दाखवतो. सेल मेम्ब्रेन कशी असते तर सेल मेम्ब्रेन ही अशा प्रकारे बनलेली असतात. याच्यामध्ये प्रोटीन, इंटिग्रेटेड प्रोटीन, ठीक आहे, आणि ग्लुकोज, कार्बोहायड्रेट, ग्लायकोप्रोटीन, कोलेस्टेरॉल अशा प्रकारचे काही घटक याच्यामध्ये पाहायला मिळतात. जसं त्यामुळे या आवरणाला पेशीचे जे सेल मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये फॉस्फोलिपिडची दुहेरी थर पेशी आवरण बनवलेले असून त्यामध्ये प्रथिने व शुगर अणू याचे कण रुजलेले असतात. त्यामुळे या आवरणाला सच्छिद्रता परमॅबिलिटी प्राप्त झाली असते, म्हणजे तुम्ही त्याच्या आतमध्ये सुद्धा पाहू शकता. फॉस्फोलिपिडच्या अणूचा डोके व शेपटी हा दोन भाग असून त्याची रचना ही दोन्ही पृष्ठभागावर डोके व मध्यभागी शेपटीचा भाग येईल अशी करता येते. आता डोके दोन पाय, ही डोके दोन पाय, ठीक आहे. तर इथे डोके दोन पाय, ते डोके दोन पाय अशा मिळून एक पूर्ण अशी एक लेयर बनल्या जाते. आणि या लेअरपासून जी एक मेम्ब्रेन बनल्या जाते त्यालाच आपण सेल मेम्ब्रेन असं म्हणतो. त्यानंतर त्यामुळे विद्युतग्रहित इलेक्ट्रिकल चार्ज व पाण्याशी संपर्क ठेवणाऱ्या हायड्रोफोबिक फॉस्फोलिपिडचा डोका भाग व फॉस्फोलिपिडचे दोन्ही थराच्या पृष्ठभागावर येतात. त्याच्यामुळे फॉस्फोलिपिडचे दोन्ही थर हे पृष्ठभागावरती येतात आणि ते पाण्याच्या संपर्कात ठेवणारे हायड्रोफिलिक फॉस्फोलिपिडच्या डोक्याचा भाग हा फॉस्फोलिपिडच्या दोन्ही थराच्या पृष्ठभागावर येतो. पेशी आवरणाच्या आतील पृष्ठभाग हा पेशी अंतर्गत द्रव इंट्रासेल्युलर फ्लूइड च्या सानिध्यात असतो, तर बाह्य पृष्ठभाग हा पेशी बाह्यद्रवात एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड च्या सानिध्यात असते. तर जे पेशीच्या आतील पृष्ठभाग असतो, पेशीच्या आतील पृष्ठभाग जो असतो त्याला आपण इंट्रासेल्युलर फ्लूइड असं म्हणू आणि पेशीचा जो बाहेरचा जो फ्लूइड असतो त्याला आपण एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड असं म्हणू. त्यानंतर ही काही इमेजेस आहे, याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन कशा प्रकारे बनली गेली तुम्हाला. हा एक डोक्याचा भाग
आणि 2 पाय, हे डोक्याचा भाग आणि 2 पाय. ठीक आहे. याच्यामध्ये काही अणू असतात, प्रोटीन्स आणि ग्लायकोप्रोटीन्स, साखरेचे अणू आणि प्रोटीन्सचे अणू मिळून ही एक लेयर बनते आणि ही लेयर पूर्ण पारदर्शक असते. यामध्ये पाहू शकता तुम्ही सेल मेम्ब्रेन कशा प्रकारची असते. तर आता हे सेलच्या आतमधली आहे, जे सेलच्या आतमध्ये जे आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, क्लोरोप्लास्ट आहे, सायटोप्लाझम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे. हे सेलचे इंद्रिय आहे. आणि बाहेर जे त्याच्यामध्ये सेलचे इंद्रिय आहे त्याला आपण इंट्रासेल्युलर फ्लुइड म्हणू, आणि जे सेलच्या बाहेर राहणार आहे त्याला आपण एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड म्हणू. त्याच्यानंतर फॉस्फोलिपिडच्या अणूच्या शेपटीचा भाग हा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन पृष्ठभागाच्या मधील भागात येतो. शेपटीचा भाग पाण्याच्या अणू दूर सारणारा म्हणजे हायड्रोफोबिक, फोबिक म्हणजे भीती, पाण्यापासून भीती वाटणारा अणू, आणि तो पाण्याला दूर करतो. ठीक आहे. हे असं हे डोके आणि 2 पाय, आणि हे हायड्रोफोबिक असतात त्याच्यामुळे पाण्याला ते दूर करतात. फॉस्फोलिपिडच्या अणूची रचना वरीलप्रमाणे होऊन पेशीचे आवरण तयार झाल्यानेच पेशी आवरणाला निवडक सच्छिद्रता प्राप्त झालेली आहे, म्हणजे सिलेक्टिव्ह परमेबिलिटी प्राप्त झाली आहे. म्हणजे ते आपण त्याच्या आतमध्ये सुद्धा पाहू शकतो. पण पाहायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपची आवश्यकता लागेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत पेशी आवरणाची कार्य, फंक्शन ऑफ द सेल मेम्ब्रेन. पेशी बाह्य द्रवातील ऑक्सिजन पेशी द्रवात घेणे व पेशी द्रवातील कार्बन डायऑक्साईड पेशी बाह्यद्रवात सोडणे हे कार्य व्यतिरिक्तच्या तत्वावर चालते. हे कार्य व्यतिरिक्ताच्या तत्वावरती चालते. त्यानंतर फॅट सोल्युबल विटॅमिन जसं की A, D, E आणि K, आणि फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल, स्टेरॉइड, हार्मोन्स तसेच काही विशिष्ट औषधे पेशी बाह्यद्रवात पेशी घेतात. फॅट सोल्युबल विटॅमिन A, D, E व K आणि फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल, स्टेरॉइड, हार्मोन्स तसेच काही विशिष्ट औषधे पेशी बाह्यद्रवातून पेशी घेते. पेशीसाठी आवश्यक असणारे अन्न घटक अमायनो ॲसिड, ग्लुकोज, जीवनसत्वे, क्षार आणि पाणी पेशी बाह्यद्रवातून पेशी द्रवात घेणे. आता तुम्हाला ही पेशी आहे, न्यूक्लियस आहे. आता पेशीला जी लागणारी गुणधर्मे, काही पेशीला लागणारी पेशीला आवश्यक असणारे ऑक्सिजन ही बाह्य द्वारातून घेतली जाते, आणि जी पेशी कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात ते पेशी आतमधून बाह्य द्वारात सोडली जाते. त्यानंतर पेशीच्या चयापचयमधून निर्माण झालेली युरिक ॲसिड व इतर पदार्थ पेशी द्रवातून पेशी बाह्यद्वारात सोडणे हे कार्य आहे पेशीची. आता याच्यामध्ये काही पेशीच्या चयापचयामुळे निर्माण झालेला युरिक ॲसिड इतर पदार्थ पेशी द्रवातून पेशी बाह्यद्रवात सोडणे हे सुद्धा काम सेल मेम्ब्रेनचे आहे. त्याच्यानंतर
पेशीच्या चयापचय क्रियेतून सतत ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेला ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट असे म्हणतात. याद्वारे सोडियमचे कण पेशीद्रवात घेतले जातात व पोटॅशियमचे कण पेशी बाह्यद्वारात सोडले जातात. याच्यामध्ये जे सोडियमचे कण आहे ते पेशीद्वारातून घेतले जातात आणि पोटॅशियमचे कण बाहेर सोडले जातात. पेशी बाह्यद्रवातील सोडियम, कॅल्शियम क्लोराईड व इतर क्षार पेशीद्रवात घेणे व पोटॅशियम पेशीद्रवातून बाहेर सोडणे हे सर्व कामे पेशी आवरणाची कार्य आहे. फंक्शन ऑफ द सेल मेम्ब्रेन. त्यानंतर आपण पाहणार आहोत भक्षण करणे फॅगोसायटोसिस. काही पेशीच्या आवरणामार्फत हे कार्य केले जाते. जंतू, मृत पेशी इत्यादी सारखे मोठे कण जे पेशी आवरणातून आत जाऊ शकत नाही त्याभोवती पेशी आवरण पसरवून त्यांना आतमध्ये घेतले जाते व पाचक रसाद्वारे त्यांचा नाश केला जातो व त्या क्रियेतून बाहेर पडलेल्या अनावश्यक पदार्थ पेशी आवरणाद्वारे बाहेर टाकले जातात. यालाच फॅगोसायटोसिसची क्रिया असे म्हणतात किंवा यालाच फॅगोसायटोसिस भक्षण करणे असे सुद्धा म्हणतात. पेशीद्रव सायटोप्लाझम. पेशीद्रवामध्ये पाणी असते. अनेक रासायनिक द्रव विरघळलेल्या स्वरूपात असतात. तसेच न विरघळलेले पदार्थ तरंगताना दिसतात. ती पेशीमध्ये सूक्ष्म इंद्रिये असतात. या प्रत्येक इंद्रियाभोवती स्वतंत्र आवरण असते व त्याची रचना पेशी आवरणाप्रमाणेच असते. त्यामुळेच हा द्रव दाट व चिकट असतो. सायटोप्लाझममध्ये काही इंद्रिय असतात जे विरघळलेल्या स्वरूपात असतात. काही इंद्रिय असतात जे न विरघळलेल्या स्वरूपात असतात आणि ते पेशी द्रवामध्ये तरंगत असतात. आणि प्रत्येक इंद्रियाभोवती स्वतंत्र आवरण असते व त्याची रचना पेशी आवरणाप्रमाणेच असते. त्यामुळेच हा द्रव दाट व चिकट असतो. पेशी द्रवात कार्बोहायड्रेट हे ग्लुकोज व ग्लायकोजनच्या स्वरूपात असतात. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड व नायट्रोजन वायू विद्रव्य स्वरूपात असतात. म्हणजे द्रवाच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला पाहायला, विद्रव्य म्हणजे वायूच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. पेशी द्रवात कार्बोहायड्रेट हे ग्लुकोज व ग्लायकोजनच्या स्वरूपात असतात. जे पेशी द्रवामध्ये कार्बोहायड्रेट असतात ते ग्लुकोज व ग्लायकोजनच्या स्वरूपात असतात. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड व नायट्रोजन वायू विद्राव्य स्वरूपात असतात. म्हणजे हे ऑक्सिजनच्या स्वरूप म्हणजे वायूच्या स्वरूपात असतात. प्रोटीन हे अमायनो ॲसिडच्या स्वरूपात असतात. जे प्रोटीन असतात ते अमायनो ॲसिडच्या स्वरूपात असतात. पेशी द्रवात सतत रासायनिक क्रिया होत असताना ती अंतर्द्रव व बाहेरद्रव यामध्ये सतत देवाणघेवाण करत असते किंवा देवाणघेवाण त्यांची सुरू असते. त्यानंतर पेशी द्रवातील इंद्रिय. आता जे पेशी द्रवामध्ये कोणती इंद्रिय राहते त्याच्यामध्ये पहिलं आहे ते मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला तुम्ही दुसरं नाव देऊ शकता पॉवर हाऊस ऑफ द सेल. मायटोकॉन्ड्रिया हा सेलला पॉवर देण्याचं काम करते. मायटोकॉन्ड्रियाचा उच्चार मायटोकार्डिया असेही करतात. याभोवती आवरण असून त्यामध्ये त्याचे दोन थर असतात. बाहेरील थर सपाट तर आतील थरास घड्या असतात. त्यांना क्रिस्टी असे म्हणतात. तर तुम्हाला मी मायटोकॉन्ड्रियाची इमेज दाखवणार आहे. तर मायटोकॉन्ड्रियालाच तंतुकणिकासुद्धा म्हटले जाते. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा जो बाहेरील दोन थरात असतात. मायटोकॉन्ड्रियाचं आवरण असून त्याचे दोन थर असतात. जे बाहेरील थर असतात ते सपाट, जे बाहेरील थर आहे ते सपाट आहे आणि जे आतमधलं थर आहे त्याला अशा घड्या केल्या गेलेल्या आहेत.
मायटोकॉन्ड्रिया हे तंतूसारखी असल्याने त्याला तंतुकणिका असे सुद्धा म्हणतात. आणि या ठिकाणी पदार्थाचे ऑक्सिडेशन होऊन ऊर्जा निर्मिती होते. ऊर्जा निर्मिती होणे म्हणजे ATPचे जनरेशन होणे. ती साठवलेली जाते म्हणून त्याला आपण शक्तिगृह असेही म्हटले जाते. इंग्लिशमध्ये पॉवर हाऊस असेही म्हटले जाते. ग्लुकोजचे ऑक्सिडेशन मायटोकॉन्ड्रियामध्ये पाचक फ्लेवोप्रोटीन आणि सायटोक्रोम ऑक्सिडेशनद्वारे होऊन ऊर्जा निर्मिती होते. मायटोकॉन्ड्रिया द्रवात रायबोझोमचे कण, पाचक आणि गोलाकार DNA चा समावेश असतो. आता मायटोकॉन्ड्रियामध्ये रायबोझोम्स असतात, DNA रायबोझोम्स असतात, DNA असतात आणि या ठिकाणी ATPची निर्मिती होते आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन परिवहन साखळी असतात आणि जे घड्या असतात आतमधल्या त्याला आपण क्रिस्टी म्हणतो आणि आतमध्ये जे द्रव असतात त्याला आधार द्रव म्हणतात आणि बाहेरील आतमधली जे घड्याचा जे लेयर असतात त्याला अंतरपटल असं म्हणतात आणि बाहेरचे जे लेयर असतात त्याला बाह्यपटल असे म्हणतात आणि याला प्युरिन म्हणतात आणि हे अंतरपटल म्हणतात आणि पोकळी, अंतरपटलमधली पोकळी. त्यानंतर आता मायटोकॉन्ड्रियाची कार्य. मायटोकॉन्ड्रियाची जवळपास दोनच कार्य आहे. एक, ग्लुकोजचे ज्वलन ऑक्सिडेशन करून शरीर कार्यासाठी लागणारी ऊर्जा निर्मिती करणे. ऊर्जा निर्मिती करणे हे एक कारण. त्याच्यानंतर ज्वलन क्रियेतून निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड वायू व पाणी बाहेर टाकणे हे मायटोकॉन्ड्रियाचे कार्य आहे. त्यानंतर इथे गॉल्जी ॲपॅरेटस हे सुद्धा पेशी द्रवातील इंद्रिये आहे. पेशीचे केंद्रक व पेशी आवरण यांच्या मधोमध गॉल्जी ॲपॅरेटस असते. याची रचना आवरणाला असलेल्या घड्याप्रमाणे असून त्या अर्धगोलाकारप्रमाणे दिसतात. गॉल्जी ॲपॅरेटसकडून पाचक रसाची निर्मिती होते. आता गॉल्जी ॲपॅरेटस कसा दिसतो? तर गॉल्जी ॲपॅरेटस असा दिसतो. CIS फेससारखा. त्याच्यानंतर इनकम्प्लीट ट्रान्सपोर्ट वेसल्स असतात. जे घड्या पडतात त्याला लुमेन म्हणतात. खालचे वरचं केस CIS फेस म्हणतात, खाली ट्रान्स फेस म्हणतात. ठीक. त्यानंतर सेंट्रोझोम. पेशीच्या केंद्रकाजवळ सेंट्रोझोम असून त्यामध्ये 2 सेंट्रोव्होल्स असतात. पेशीच्या केंद्रकाजवळ सेंट्रोझोम असून त्याच्यामध्ये 2 सेंट्रोव्होल्स असतात. हा पेशी आणि ह्या सेंट्रोझोम झाला आणि सेंट्रोझोमच्या जवळ हे जे असतात हे सेंट्रोव्होल्स असतात. पेशीची द्विभाजन पद्धतीने होणाऱ्या पुनरुत्पादनाच्या वेळी हे महत्त्वाचे कार्य करते म्हणून याला पेशी विभाजक असेही म्हणतात. तांबड्या रक्तपेशी व मज्जापेशीमध्ये पेशी विभाजक नसतात म्हणून या पेशीचे विभाजन होऊन पुनरुत्पादन होत नाही. तांबड्या जे रक्तपेशी असतात व मज्जापेशीमध्ये पेशी विभाजक नसतात म्हणून या पेशीचे विभाजन होऊन पुनरुत्पादन होत नाही. अशा प्रकारे अनेक सूक्ष्म इंद्रिये पेशीद्रवात असतात. आता तुम्ही इमेज बघू शकता कशा प्रकारे आहेत. त्यानंतर पेशीद्रवाचे कार्य कोणते? ग्लुकोजचे पाचक रसाच्या साहाय्याने ज्वलन ऑक्सिडेशन करून ऊर्जाची निर्मिती करणे व साठा करणे हे कार्य मायटोकॉन्ड्रियाकडून होते. पेशी आवरणातील कोलेस्टेरॉलची निर्मिती करणे. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजिन व पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करणे. लिव्हर व स्नायू पेशीत ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करणे. पेशीमध्ये कॅल्शियमचा साठा करणे हे कार्य गॉल्जी ॲपॅरेटसमध्ये तयार होणाऱ्या पाचक रसामार्फत होतात.
फॅगोसायटोसिस क्रियेने गिळलेल्या रोगजंतूच्या मृत पेशीचा नाश लायसोझोम करणे ही कार्ये सायटोप्लाझम करते आणि लायसोझोममुळे पेशीद्रवातील मृत सूक्ष्म इंद्रियांचा नाश केला जातो. निर्विषीकरण करणे पेशीच्या चयापचय क्रियेमधून निर्माण होणाऱ्या हायड्रोजन परऑक्साईड H2O2 चे अँटीटॉक्झिट या पाचक रसाद्वारे निर्विषीकरण करणे म्हणजे याच्यातलं जे विष असतात ते काढून टाकायचं काम सुद्धा या ठिकाणी होते. पाचक रसाची व हार्मोन्सची निर्मिती करणे, जंतू व विषारी पदार्थाचे भक्षण करून नाश करणे, प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या प्रथिन पदार्थाची व नव्या पेशीची निर्मिती करणे हे सुद्धा कामे सायटोप्लाझमची आहे. त्यानंतर आपण केंद्रक न्यूक्लियस बघूया. केंद्रक हा पेशीच्या मध्यभागावरती आवरण असते, त्यातला केंद्रक आवरण असे म्हणतात. याची रचना देखील पेशी आवरणाप्रमाणेच असल्याने याला देखील निवडक सच्छिद्रता हा गुण प्राप्त झाला आहे, म्हणजे याला परमॅबिलिटी सुद्धा आहे. केंद्रक द्रव व पेशीद्रवामधील रासायनिक पदार्थाची सतत देवाणघेवाण होत असते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे क्रोमॅटिन हा आहे. पेशीचे पुनरुत्पादन विभाजन पद्धतीने होत असताना क्रोमॅटिनपासूनच क्रोमोझोम तयार होतात. त्यांच्या एकूण 23 जोड्या म्हणजेच 46 क्रोमोझोम असतात व त्यांच्यापासूनच नव्या पेशीकडे अनुवांशिक गुणधर्म दिले जातात. यापैकी एक जोडी ही सेक्स क्रोमोझोमची असते. या क्रोमोझोमवर सूक्ष्म रेषा असतात, त्यांनाच जनुके जीन्स असे म्हणतात. या जीन्सद्वारे आई वडिलाकडील आजी आजोबाकडील थोडक्यात 4 पिढ्याकडील अनुवांशिक गुण मुलामध्ये येतात. त्याच्यानंतर न्यूक्लियसची कार्ये, केंद्रकाची कार्ये. पेशीमध्ये तयार होणारे पाचकरस, हार्मोन्स, प्रथिने वगैरे सर्व कार्य केंद्रकाच्या मार्गदर्शनाखाली होतात. थोडक्यात पेशीच्या सर्व कार्यावर केंद्रकाचे नियंत्रण असते. जेवढे पण कार्य पेशीची असतात त्याच्यावरती पूर्ण नियंत्रण हा केंद्रक करत असतो. त्यानंतर पेशीचे गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेल. पेशीकडे सजीवाचे सर्व गुणधर्म असतात. त्याच्यामध्ये काही त्यांचे गुण आहेत, जसं रेस्पिरेशन श्वासन, पेशी बाह्य द्रवातून ऑक्सिजन घेणे व आपल्याकडील कार्बन डायऑक्साईड पेशी द्रवात सोडणे हा एक गुणधर्म आहे. त्यानंतर अन्नप्राशन रेस्पिरेशन, पेशी बाह्य द्रवातून स्वतःसाठी लागणारी अमायनो ॲसिड, ग्लुकोज, फॅसियाटीज, जीवनसत्वे व क्षार घेतो व त्याचा उपचार स्वतःसाठी व स्वतःच्या कार्यासाठी करतो. त्यानंतर वाढ, विकास व पुनरुत्पादन, पेशी बाह्य द्रवातून घेतलेल्या अन्नघटकापासून स्वतःची वाढ व विकास करते. वाढ पूर्णत्वाला पोहोचल्यानंतर द्विभाजन पद्धतीचे पुनरुत्पादन होते. त्यानंतर उत्सर्जनाचे कार्य, पेशी बाह्य द्रवातून घेतलेल्या अन्नघटकाचा वापर केल्यानंतर तयार झालेले युरिया, युरिक ॲसिड सारखे अन्नपदार्थ पेशी द्रवात सोडते. त्यानंतर येते चयापचय, चया प्लस अपचय, मेटाबॉलिझम = ॲनाबॉलिझम प्लस केटाबॉलिझम = मेटाबॉलिझम. पेशी बाह्य द्रवातून घेतलेल्या अन्नापासून तयार झालेल्या ऊर्जाचे कार्य करण्यासाठी वापर करते, तिला आपण चयापचय ॲनाबॉलिझम असं म्हणतो. अन्नापासून जी तयार झालेली ऊर्जा कार्य करासाठी वापरली जाते त्याला आपण ॲनाबॉलिझम असे म्हणतो. घेतलेल्या अन्नघटकाचा स्वतःसाठी इंधन म्हणून वापर करणे, जे अन्नघटक घेतला आपण त्याचा स्वतःसाठी इंधन म्हणून वापर करणे म्हणजेच याला इंधनाचे ज्वलन ऑक्सिडेशन असे म्हणतात. यालाच पाचक, याला अपचक, त्यालाच कॅटाबॉलिझम असे म्हणतात.
चया व अपचय या दोन्ही क्रिया मिळून चयापचय ही क्रिया पूर्ण होते. त्यानंतर येते ठराविक आयुमर्यादा, लाईफ स्पॅन. बालपेशीची पूर्ण वाढ होणे म्हणजेच परिपक्व होणे, पूर्ण कार्यक्षम बनणे व ठराविक काळानंतर तिचा नाश होणे. प्रत्येक पेशीला ठराविक आयुमर्यादा तिच्या कार्यानुरूप असते. उदाहरणार्थ तांबड्या रक्तपेशीची आयुमर्यादा 120 दिवस आहे. जे आपल्या शरीरामध्ये रेड ब्लड सेल आहे त्यांचा लाईफ स्पॅन फक्त 120 दिवसाचाच आहे. त्यानंतर पेशीचे पुनरुत्पादन, प्रोडक्शन ऑफ सेल. कोणतीही पेशी बालपेशी म्हणून जन्मते. तिची वाढ विकास होऊन ती परिपक्व होते व पूर्णत्व कार्यक्षम बनते. त्यानंतर तिच्याकडून पुनरुत्पादन सुरू होते. पुनरुत्पादनाच्या 2 पद्धती आहेत, एक मायटॉसिस, एक मियोसिस. मायटॉसिस द्विविभाजन पद्धती. मायटॉसिस यालाच समविभाजन पद्धती असे म्हणतात. म्हणजे एका सेलच्या 2 सेल, 2 सेलच्या 4 सेल, 4 सेलच्या 8 सेल्स याला समविभाजन पद्धती असेही म्हणतात, द्विविभाजन पद्धती. त्यानंतर अर्धसूत्री विभाजन, मियोसिस यालाच संयोगी पद्धती असेही म्हणतात. या प्रकारचे विभाजन फक्त स्त्रियांच्या ओव्हरीमधील ओहम व पुरुषाच्या वृषणग्रंथीमधील शुक्रपेशीशी होते. या पद्धतीने नवनिर्मित बालपेशीमध्ये 33 गुणसूत्रे दिसतात. त्याच कारणास्तव ओहम व स्पर्म याचा संयोग व्हावा लागतो. ओहम व स्पर्म यांचे मिलन होऊन केंद्रकामध्ये मिसळते. सायटोप्लाझम मिसळून जातो. क्रोमोझोमच्या 23 जोड्या तयार होतात. त्यातील एक जोडी ही सेक्स क्रोमोझोमची असते. अशा प्रकारे फलित बीज एका पेशीत तयार होते. ह्या एका पेशीपासून द्विविभाजन पद्धतीने वाढ होऊन आई वडिलाची लहानशी प्रतिकृती म्हणजेच जन्माला येणाऱ्या बाळाची निर्मिती होते. याच्यामध्ये सेक्स क्रोमोझोममध्ये आईकडील दोन्ही XX चा असतात तर पित्याकडे XY असते. जर आईचा X व पित्याचा X चा एकत्रित आले तर जन्माला येणारे बाळ हे मुलगी असते. आईकडला X व पित्याकडचा Y एकत्रित आल्यास जन्माला येणारे बाळ हा मुलगा असतो. तुम्हाला आकृती ठिकाणी 2 क्रोमोझोम पाहायला मिळेल. पित्याकडे XY असतो आणि मातेकडे XX असते. तर पित्याकडे X पण असतो आणि पित्याकडे Y पण असतो. मातेकडे फक्त X असतात. ज्यावेळेस पित्याकडला X मातेकडला X येतो त्यावेळेस मुलगी होते आणि ज्यावेळेस पित्याकडला Y आणि मातेकडला X येतो त्यावेळेस मुलगा जन्माला येतो. याला द XY सिस्टीम, मियोसिस अँड फर्टिलायझेशन सुद्धा म्हणतात. धन्यवाद.